तर सकाळ सकाळी ना मस्त आमचं चुलीवरती पाणी तापवायचं चाललं होतं. म्हणजे 2 दिवस लाईट नव्हती ना, त्या दिवशीचा हा व्लॉग आहे. फक्त अपलोड करायचा राहिला होता. तर म्हटलं चला आज अपलोड करूया. तर मस्त चुलीवरती ना गरम गरम पाणी तापवलं. सगळ्यांच्या आंघोळ झाल्या. मग लेकरं राहिले होते. ताई म्हटल्या आण खाली लेकरांना, खालीच आंघोळ घालते. तर मस्त ताईने ना आंघोळ घातली होती लेकरांना आणि आम्हाला तर गावाकडचीच फिलिंग येत होती. जाऊबाई बसल्या होत्या देवांशीला घेऊन, कारण तिने आंघोळ केली म्हणून. आणि अद्विक गेला होता त्याच्या पप्पाकडे. आंघोळ करून गेले होते ना ते, त्याच्यामुळे मग मी मस्त चुलीपाशी तापत बसले होते. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यानंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले. म्हणजे पार्किंगलाच कपडे धुवले होते, कारण आमच्या वरच्या टाकीमध्ये ना पाणी नव्हतं. मग खालच्या टाकीतलं पाणी घेऊन कपडे धुवले आणि हे काळं पातेलं घासायचं काम चाललं होतं, पण ते काय मला निघलंच नाही. मग जाऊबाईने ते नंतर घासलं आणि ते आमचा अद्विक बघितलं का, म्हणजे आधी मध्ये भांडत असतात पण कधी कधी प्रेम पण उतू जातं. आणि ते बघा आमच्या अद्विकचं चालणं सेम बेवड्या माणसासारखं चालत होतं. अचानक याला काय होतं काय माहिती. पप्पा कामावरून आले की अशी ड्युटी लावायची, म्हणजे पप्पाला थोडं पण शांत बसू द्यायचं नाही. आणि मग तर काय गाणे लावले होते. गाणे लावल्यावरती तर विषय संपला. मम्मी पप्पा दोघांना पण डान्स करायला लावला होता लेकरांनी. आणि संध्याकाळी आमच्या साहेबांना झोप म्हटलं की अशी पप्पाला लाडीगोडी लावायचं चालू होतं. पण मी कशाची लाडीगोडी चालू देत नाही, गपचूप त्याला झोप म्हटले, कारण तो 2 वाजू 3 वाजू झोपतच नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.